मस्त फुलं ही मोठी आहेत या फांदीला. घेतले आज लवकर सुरुवात झाली ना. काय बोंबी बारके आहेत का मोठे? नुसते दाखवा इकडे. हो सोनचाफा आहे सफेद वाला. हा बोला. 100 रुपयाचा लावलाय वाटा स्वस्त. एवढा मोठा लावलाय वाटा ताजा ताजा आहे. कितीचा आहे वाटा तो? फक्त 100 रुपये घे तू. आणि तुमच्याकडे काय आहे? कोलंबी आणि बोंबी. ओके. कोथिंबीर भरपूर टाकायची. नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज बोंबील दिसतात बोलल्यावर तुम्हाला माहिती आहे बोंबिलांचीच रेसिपी आहे. तर आता रेसिपी म्हणजे काय असणार आहे, आता कोणाला जर ऑइली खायचं नसेल किंवा तिखट नसेल तर त्यांच्यासाठी पण रेसिपी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे रेसिपी काय काय बनवल्यात ना बोंबिलांच्या ते तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण पहिले बोंबील कापून घेऊया वेगवेगळ्या शेपमध्ये कसे पाहिजेत तसे. आता मधला काटा काढून घ्यायचा. आपण हे बोंबीलने पहिले हळदीवरचे बनवूया म्हणजे कोणाला ऑइली नसतील खायचे तिखट नसतील खायचे ना त्यांच्यासाठी बनवूया आपण. ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे. पहिले टाकूया मीठ. आपण तळाला टाकतो ना तेवढंच टाकायचं मीठ, जास्ती नाही टाकायचं. नंतर हळद टाकूया. हळद भरपूर टाकायची कारण हळदीवरच आहे ना ते. मसाला नाही टाकायचा त्याच्यामुळे हळदच टाकूया जास्ती. हिंग, थोडा गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकायची. आणि वरतून लिंब पिळायचं. तुम्हाला चिंच पाहिजे तर चिंच पण टाकू शकता, लिंब पाहिजे तर लिंब पिळा किंवा आगळ कोकम आगळ टाकलं तरी पण चालेल. आता हे मिक्स करून आपण अर्धा तास तर ठेवूया. हे बोंबील श्रावणामध्ये जास्ती येतात आणि मी तर असेच बनवते. नुसते तळून खाण्यापेक्षा रोज ऑइली खाण्यापेक्षा हळदीवरचेच बोंबील आम्ही बनवतो घरात पण जास्ती आणि मस्त लागतात. एकदा तुम्ही पण ट्राय करा म्हणजे तुम्ही पण नेहमी हेच बनवाल. आणि बोंबील जर तळायचे झाले तर तेल भरपूर लागते त्याला, म्हणून तेल न जास्ती वापरण्यासाठी हे असं करा आणि खा. मी घरी बनवते ना ते फ्राय पॅनवर बनवते आणि सुट्टे सुट्टे टाकते. एकदम हे असे जवळजवळ नाही कारण जवळजवळ टाकले की त्यांना मग पाणी जास्ती सुटते कढईमध्ये. आता हे आपण असंच गॅसवर ठेवलं. आता झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढून बघूया. असे झाले ना.
आता अलगद आपण त्याला कालथा मारूया. म्हणजे वरचे खाली होतील ते. सुके हवे असतील ना तर एकदम रुंद पॅन मध्ये टाकायचे. पुन्हा झाकण घेऊया. आता आपले हळदीवरचे बोंबील तयार झाले. कोथिंबीर भरपूर टाकायची. आणि असे पण चांगले लागतात. ते काय तेल पाहिजे तसं काय नाही, एकदम टेस्टी. करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे लागतात ते. आता आपण बोंबील तळून घेऊया. आता आपलं जेवण तयार झालं. बोंबील आहेत तळलेले, कालवण आहे. आणि आता आपला स्पेशल मेनू हळदीवरचे बोंबील आणि विदाऊट ऑइल. आणि तिखट पण नाही त्याच्यामध्ये, मसाला वगैरे काहीच. आणि पाणी बघा किती सुटलं आहे ते. म्हणजे ह्याला पाणी टाकायची पण गरज नाही, आपोआप पाणी सुटते. हे बघा, हे आपलं तुम्हाला चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आणि तुम्हाला जर सुकं हवं असेल मग तव्यामध्ये करायचं. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि तव्यामध्ये करायचं, म्हणजे ते सुके सुके होतात. जेवण तयार आहे, जेवायला या.